मराठी कथा धडपड. दादा चल ना लवकर घरी, आई वाट पाहत असेल आपली. हातातली कुल्फी संपवलं की मनोज म्हणाला, अरे हो मनू, थोडंसं सामान घ्यायचं बाकी आहे, मग आपण घरीच जाऊ. मनोजचा मोठा भाऊ अतुल हातातल्या पिशवी सावरत म्हणाला. अतुल आणि मनोज दोघे सख्खे भाऊ आज दसऱ्यांची खरेदी करायला आले होते. अतुल तसा वयाने 18 वर्षाचा मुलगा होता. नुकताच BA ला ॲडमिशन घेतलेलं होतं. परंतु वयाच्या 12व्या वर्षीच आपल्या वडिलाला गमावल्यामुळे वयापेक्षा लवकर मोठा झालेला. आईला होईल त्या परीने मदत करून त्याने आतापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. आपल्यावर आईसोबत आपला लहान भाऊ मनोजचीही जबाबदारी आहे, याची पूर्ण जाणीव त्याला होती. म्हणून तर BA साठी मुक्त विद्यापीठामध्ये त्याने प्रवेश घेऊन तो एका कुरिअर कंपनीमध्ये पार्ट टाइम जॉब करत होता. आज नाईट शिफ्ट असल्यामुळे तो सकाळीच दसऱ्याची खरेदी करायला बाहेर पडला होता. आईने दिलेली लिस्टनुसार तो सामान घेत होता आणि सोबतच आपल्या लहान भावाला बाजाराची सैर घडवत होता. मनोज 10 वर्षाचा एक गोंडस मुलगा, सावळा रंग, टपोरे डोळे. बाहेर जाणार म्हणून आईने विचारून दिलेल्या केसांवरून सतत हात फिरवून आपल्या भावासोबत बाजारातील विविध घडामोडींचे निरीक्षण करत चालला होता. पण चालून चालून तो युवलासा जीव मात्र थकून गेला होता. तेवढ्यात त्याची नजर खेळणीच्या दुकानातल्या एका ट्रेनवर गेली. रिमोट कंट्रोलवर चालणारी ती बुलेट ट्रेन त्याला खूप आवडली होती. त्याने दादाकडे ट्रेनसाठी हट्ट धरला. 1,500 रुपये एका खेळण्यासाठी मोजणे अतुलच्या मनाला पटलं नव्हतं. पण आपल्या लहान भावाला नाही म्हणणे त्याला जमत नव्हतं. मनू, आपण नंतर घेऊ ना ही ट्रेन, आता मी तुला दुसरं काहीतरी घेऊन देतो, अतुल मनोजची समजूत काढत म्हणाला. मनोजला सुद्धा आपल्या भावाची परिस्थिती कळत होती. पण बालमन शेवटी मित्राकडे जे असेल ते आपल्याकडेही असायला हवे असे वाटते. स्वाभाविकच होतं. खूप समजूत घातल्यानंतर मनोजने आपला हट्ट सोडला, पण थोड्या उदास मनानेच. अतुलला ते बघावलं नाही. तो मनोजला घेऊन पुढच्या दुकानामध्ये गेला आणि त्याने एका साधी ट्रेन मनोजला घेऊन दिली. पूर्णपणे तर नाही, परंतु थोड्या प्रमाणात का होईना त्याने मनोजचा उदासीपणा दूर केला. खरेदी संपवून दोघेही जवळच्या लोकल ट्रेनवर पोहोचले. दादर जाणारी लोकल यायला अजून 10 मिनिटे शिल्लक होती. पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी दोघेही त्या पैदल पुलावरून चढले आणि चालू लागले. अतुलने मनोजचा हात घट्ट पकडला होता. त्यांच्या मनात विचाराची गर्दी झाली होती. आपल्या पुढच्या वाटचालीचे तो मनातल्या मनात आणखीन करत होता. मनोज मात्र दुपारी शाळेत गेल्यावर मित्रांना बाजारातल्या गोष्टी कशा सांगायचा यांचा विचार करत होता. दोघेही आपापल्या विचारामध्ये गुंग होते. अचानक पावसाची रिमझिम चालू झाली आणि बघता बघता 2च मिनिटात पावसाची जोर वाढला. दोघेही भानावर आले. अतुलला जाणवले की लोकांची गर्दी अचानकपणे वाढू लागली आहे. लोक पुलावरून चालत नसून धावत आहेत. पावसामुळे बचावण्यासाठी लोक पुलावर जमा होत होते. पुलाच्या दोन्ही बाजूने लोक जमा झाली होती. अतुलने मनोजचा हात धरून. मनोजसुद्धा थोडा घाबरला. पुलावर आता लोकांची गर्दी एवढी वाढली होती की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. मुंबईकरांना ही गर्दी काय नवीन नव्हती, परंतु पुढे जे काही घडणार होते त्यांची कल्पना मात्र त्यांनी कधीच केली नसावी. पाऊस चालूच होता. तेवढ्यात एका आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधले. काहीतरी घडल्याचा तो आवाज पूल पडल्याच्या अफवेत परिवर्तित झाला आणि इथून सुरुवात झाली प्रत्येकाच्या धडपडीची. धडपड. आपला जीव वाचण्यासाठी लोक कशाचीही पर्वा न करता आपला जीव वाचवत पुलावरून खाली जाण्यासाठी प्रयत्न करत होते. आता मात्र अतुल पूर्णपणे भानावर आला होता. त्याने मनोजला जवळ घेतले आणि तो गर्दीतून वाट काढत काढत पुढे जात होता. परंतु गर्दी आता एवढी वाढली होती की लोक एकमेकांना तुडवत तुडवत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात अतुलच्या हातातून मनोजचा हात सुटला. लोकांच्या लोढ्याने दोघांनाही एका क्षणात एकमेकांपासून दूर केलं. मनू मनू मनू, जीवाच्या आकांताने अतुल ओरडत होता. दादा दादा, रडक्या स्वरात मनू आपल्या भावाला हाक मारत होता. सगळीकडे हेच होते. मात्र काही मिनिटापूर्वी शांत असलेला तो पूल लोकांनी आणि त्यांच्या आक्रोशांनी भरला होता. पुलाच्या अरुंद पणामुळे आणि ऑफिसला जाण्याची वेळ असल्यामुळे जाणारे येणारे लोक दोन्ही आज त्या पुलावर अडकले होते.
आता मात्र परिस्थितीचे रूपांतर चेंगराचेंगरीमध्ये झाले. पावसानेही विक्रम रूप धारण केले. जणू काही खूप दिवसाचा कढून कोंडून ठेवलेला राग आज बाहेर निघत होता. सगळीकडे एक कळसर वातावरण निर्माण झालं होतं. राज्य पसरवलं होतं. त्या वातावरणात दूर झालेले ते दोघे भाऊ मात्र एकमेकांना भेटण्यासाठी धडपडत होते. अतुल मनोजला हाका मारून आता थकला होता. आतापर्यंत कित्येक जणांच्या पायाने तुडवला गेला होता. अतुलला कळून चुकले की त्यांचाही अवसनं गळाले. त्यांच्यासमोर मनोजचा तो गोंडस चेहरा येत होता. थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे हट्ट धरणारा आपला लहान भाऊ आता या जगात नाही. त्यांच्या विश्वास बसेना. त्याला आईची आठवण आली. त्यांच्या डोळ्यात अश्रू येणार तेवढ्यात त्यांच्यावरून 2-3 माणसे त्याला तुडवून गेली आणि त्यांचेही आपल्या शेवटचा श्वास घेतला. तोही आता मनोजप्रमाणेच निपचिड होता. एकाच क्षणात सगळं काही संपलं. थोड्या वेळात रेस्क्यू टीमच्या आगमनानंतर सगळी परिस्थिती आटोक्यात आली. आता त्या पुलावर जे राहिले होते ते म्हणजे 22 मृतदेह आणि काही जखमी लोक. त्या मृतदेहामध्ये एका 10 वर्षाचा मुलगा मृतदेह आणि त्यांच्या हातात असलेली रक्ताने माखलेली ट्रेन पाहून रेस्क्यू टीममधल्या सदस्यांनाही आपल्या अश्रू अनावर झाले नाही. शेवटी अतुल आणि मनोज दोघांनाही मृतदेह असणारे ॲम्ब्युलन्स सरकारी दवाखान्यात रवाना झाली. किती विसंगती आहे बघा ना. ज्या शहरात बुलेट ट्रेन येणार त्याच शहरात सामान्य माणसाला मूलभूत सोयीसुद्धा रोज संघर्ष करावा लागतो. मुंबईच्या लोकलने प्रवास म्हणजेच नवीन माणसाला धमकीच भरते. मुंबईकरही त्रस्त आहेत, परंतु जाण्यासाठी ही धडपड आता त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनून गेली आहे. एल्फिस्टोन रोडवर घडलेला हे चेंगराचेंगरीचा खूप अगोदर ठरलेले होते. रोज लोंढेच्या लोंढे मुंबईत दाखल होतात. ती बिचारी किती सहन करणार. तिची आणि मनोज परिस्थिती एकच आहे. मनोजने तर दम सोडला. तो दिवस दूर नाही जेव्हा मुंबईसुद्धा आपला जीव सोडून म्हणेल, बास आता. एक मात्र खरं आहे, कितीही वाईट परिस्थिती असो मुंबई तिच्यावर मात करत परत उभा राहून आपल्या कामाला लागेल. आशा करतो एलिस्टन रोडवरील घटनेनंतर सद्य परिस्थितीमधील सुधारणा होईल. नाहीतर या घटनेची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. वरील घटनेतील पत्र काल्पनिक आहे आणि ती काल्पनिक असली तरीही कथेचा आशय समजून घ्यावा हीच वाचकांना विनंती आहे. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.